मित्रांनो नमस्कार. न्यूजपेपर होक्यामध्ये तुमचं स्वागत. वेगवेगळ्या पद्धतीच्या बातम्या बघायला लागलो आहे आपण, वेगवेगळ्या पद्धतीचे शब्द बघायला लागलो आहे, वाक्यामध्ये त्यांचा वापर कसा असतो या संदर्भातली आपली सगळी चर्चा चालू आहे. पण आजच्या चर्चेचा विषय, आपण एक बातमी घेणार आहोत आणि त्या बातमीचं ॲनालिसिस आपण करणार आहोत. ग्रामरच्या अँगलनं आपण बघणार आहोत की कर्ता कुठं आहे, क्रियापद कुठं आहे. होतं कसं की एरर डिटेक्शनचे जे प्रश्न असतात ते एरर डिटेक्शनचे प्रश्न सोडवत असताना त्या वाक्याचं योग्य पद्धतीनं आपल्याला डायग्नॉस करता आलं तर मित्रांनो ते एरर डिटेक्शनचे प्रश्न सुटतात. वाक्यामध्ये कर्ता, क्रियापद, प्रोनाउन याचे असणारे परस्पर संबंध ज्यावेळा मित्रांनो आपण लक्षात घेऊ त्यावेळा असे प्रश्न तुम्हाला सुटताना दिसतील. म्हणून माझ्यासोबत एक बातमी आहे, त्या बातमीच्या संबंधानं मित्रांनो आपण विचार करणार आहोत की कशा पद्धतीनं आपण वाक्य डायग्नॉस करू शकतं. आता या ठिकाणी म्हटलं चेंज्ड डायनॅमिक्स, म्हणजे आपले US जे संबंध आहेत ते संबंध चेंज होणार आहेत, त्याचे पॅरामीटर्स बदलणार आहेत. ऑन इंडिया अँड द ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशन, इंडिया मस्ट चार्ट अ न्यू ट्रान्झॅक्शनल कोर्स विथ द ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशन. ट्रान्झॅक्शनल कोर्स बघा, म्हणजे ट्रान्झॅक्शनल कोर्स म्हणजे नवीन मार्ग शोधला गेला पाहिजे, नवीन पद्धतीनं आपण त्यांच्याशी रिलेशन बिल्ड केली पाहिजेत. ट्रान्झॅक्शनल कोर्स म्हणजे मार्ग हे लक्षात ठेवा. ओके, रेस कोर्स त्याच्यातून हा शब्द आहे, कोर्स विथ द ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशन. आता इथं हे वाक्य चालू होतं बघा. द फर्स्ट 48 hours ऑफ US प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प सेकंड टर्म हॅव बीन प्रूव्ह ऑफ रॅडिकल शिफ्ट्स ही प्लॅन्स ओव्हर 4 years विथ द ओव्हरआर्चिंग थीम ऑफ पुटिंग अमेरिका फर्स्ट. म्हणजे वाक्य इथं चालू होऊन या ठिकाणी संपतं. राईट. आता या ठिकाणी क्रियापद आपल्याला दिसतं ते म्हणजे हॅव. तुमच्या लक्षात आलं आहे का बघा, या ठिकाणी जे क्रियापद दिसतंय ते हॅव हे क्रियापद या ठिकाणी दिसतं. पण हॅव हे क्रियापद नेमकं कुणासाठी आलेलं आहे? डोनाल्ड ट्रम्प, सेकंड टर्म, US प्रेसिडेंट का 48 hours? मित्रांनो लक्षात येतं आहे का बघा, हे जे क्रियापद आलेलं आहे ते 48 hours, कारण हे प्लुरल आहे आणि या ठिकाणी हॅव आलेलं आहे. म्हणजे 48 hours हॅव बीन प्रूफ ऑफ रॅडिकल शिफ्ट्स. म्हणजे काय शिफ्ट्स, संबंधांमध्ये जी काय शिफ्ट्स तयार झालेले आहे किंवा आपण बदल जो आपल्याला दिसतो तो 48 तासामध्ये, पहिल्या 48 तासांमध्ये जे काही निर्णय घेतले गेलेले आहेत किंवा घेतील त्या संदर्भातलं हे वाक्य आहे. द फर्स्ट 48 hours ऑफ US प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प सेकंड टर्म हॅव बीन अप्रूव्ह. हॅव बीनचा सुंदर वापर, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. एखादी क्रिया पाठीमागून पुढेपर्यंत चालू असेल तर अशा पद्धतीने हॅव बीनचा वापर उत्तम पद्धतीने केलेला असतो. अशा पद्धतीचे वाक्य आपण कधीही डायग्नॉस करत नाही आणि हा मुद्दा तुमच्या लक्षात येईल. द फर्स्ट 48 hours ऑफ US प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प सेकंड टर्म हॅव बीन प्रूफ ऑफ रॅडिकल शिफ्ट्स ही प्लॅन्स. आता या ठिकाणी दुसऱ्या वाक्याला मित्रांनो सुरुवात झाली, ही प्लॅन्स ओव्हर. आता ही नंतर प्लॅन्स ओव्हर 4 years विथ द ओव्हरआर्चिंग थीम ऑफ पुटिंग अमेरिका फर्स्ट. म्हणजे ज्यादा महत्त्व दिलेलं आहे, पहिल्यांदा आपण अमेरिकेचाच विचार करू, आम्ही पहिल्यांदा अमेरिकेला महत्त्व देऊ आणि त्याच्यानंतर बाकीच्यांचा विचार करू असं डोनाल्ड ट्रम्प म्हणतात. त्यामुळे त्यांनी पॉलिसी आणलेली आहे अमेरिका इज द फर्स्ट. अमेरिकेच्या फायद्याचा आपण पहिल्यांदा विचार करू असं त्यांचं म्हणणं आहे. राईट. म्हणजे अशा पद्धतीची वाक्य आपण ऐकणं. आता या ठिकाणी दुसरं वाक्य चालू झालं, वाईल द स्ट्रेंथनिंग ऑफ इंडिया US टाईज ड्युरिंग हिज फर्स्ट टर्म शुड गिव्ह. हे शुड गिव्ह कोणासाठी? याचा करता नेमका कोण? स्ट्रेंथनिंग हा करता आहे. स्ट्रेंथनिंग शुड गिव्ह दोज इन न्यू दिल्ली अटेम्प्टिंग टू स्ट्रॅटेजाइज फॉर दिस टर्म सम कम्फर्ट. ही गोष्ट लक्षात आली का बघा, इथं या ठिकाणी आपल्याला मॉडेलचा वापर केलेला गेलेला आहे आणि स्ट्रेंथनिंग हा याचा करता आहे. स्ट्रेंथनिंग शुड गिव्ह दोज इन न्यू दिल्ली अटेम्प्टिंग टू स्ट्रॅटेजाइज फॉर दिस टर्म सम कम्फर्ट. हिज मूव्ज नाव मेक इट क्लिअर. बघा, हिज मूव्ज या ठिकाणी मित्रांनो हे प्लुरल दिसतं बरोबर. या ठिकाणी हे प्लुरल आहे. मूव्ज नाव मेक. आता या ठिकाणी मेक हे प्लुरल आहे कारण हा करता मूव्ज जो आहे हे मूव्ज या ठिकाणी नाऊन म्हणून वापरलेला आहे. मूव्ज नाव मेक इट क्लिअर दॅट इट विल बी नेसेसरी टू एक्सपेक्ट द अनएक्सपेक्टेड ॲज वेल. म्हणजे अमेरिकेकडून आपण हे एक्सपेक्ट करायला हवं की काहीतरी अनएक्सपेक्टेड घडणार आहे, ह्याचीसुद्धा आपण तयारी ठेवायला हवी असं या वाक्याचा अर्थ आहे. बघा, हिज मूव्ज चालं अशा अर्थाने हे वापरलं. या ठिकाणी हा क्रियापदाचा भाग आपल्याला दिसतो, हे मेक आलेलं आहे, हे ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. हे मूव्ज आहे, हे प्लुरल आहे, याच्यातून हे क्रियापद आपल्याला कळतं आहे. इट इज क्लिअर दॅट इट विल बी नेसेसरी टू एक्सपेक्ट द अनएक्सपेक्टेड ॲज वेल. राईट. पुढचं वाक्य, द स्ली ऑफ एक्झिक्युटिव्ह ऑर्डर चेंजेस US पॉलिसी ऑन एनर्जी, द एन्व्हायरमेंटल अँड क्लायमेट चेंज, ट्रेड अँड ग्लोबल टॅक्सेस, सिटीजनशिप, रूट्स, हेल्थ,
बॉर्डर कंट्रोल आणि इमिग्रेशन या सगळ्यातच तुम्हाला चेंजेस झालेले दिसतील. ग्लोबल टॅक्सेस असतील, सिटिझनशिप असेल, इमिग्रेशन असेल, याच्यामध्ये चेंजेस झालेले दिसतील. बट द न्यू ॲडमिनिस्ट्रेशन हॅज शोन, आता हे हॅज आणि शोन, राईट, ॲडमिनिस्ट्रेशन हा त्याचा करता, हॅज शोन इट इज कीन, महत्त्वाचं, राईट, इट इज कीन टू एंगेज इंडिया. एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर एस जयशंकर हू वॉज इन्व्हायटेड, या ठिकाणी रिलेटिव्ह प्रोनाउनचा सुंदर वापर. हू वॉज जयशंकर वॉज इन्व्हायटेड, पॅसिव्हची रचना, इन्व्हायटेड अलॉंग विथ अदर फॉरेन मिनिस्टर्स ॲट द इनॉग्रल सेरेमनी, was the first foreign minister to hold a one-on-one bilateral meeting with the new US Secretary of State, Marco Rubio. म्हणजे अशा पद्धतीनं वाक्य मित्रांनो आपण बघत जाणं, वाक्यामधले कर्ते बघणं, त्यानंतर क्रियापद बघणं, प्रोनाउन बघणं, फुल स्टॉप कुठं आलेला आहे ते बघणं, वाक्य कशी जोडली जातात ते बघणं, सगळ्या गोष्टी मित्रांनो उपयोगाच्या ठरतात. कधी परीक्षेला जातात त्यावेळा, कारण डायग्नॉस करण्याची सवय आपण लावून घेतलेली नाही, अशाच पद्धतीची सवय आपण लावून घेणार आहोत. आजच्यासाठी इतकं पुरेसं आहे. पुन्हा भेटू नवीन बातमींसोबत, नवीन शब्दांसोबत याच संदर्भात. थँक्यू व्हेरी मच.